मजेशीर प्रकार म्हणजे तिथे ह्याला सांतेरी असं म्हणतात. अनेक गावांमध्ये कोकणात बघायला मिळते. पण कधी कधी ती मूर्तीच्या रूपात दिसते, पण ती महिषासूर मर्दिनी असते, पण तिला सांतेरी म्हणून पूजलं जातं. इथे ही वारुळ रूपात आहे. अक्षरशः 20-20 फुटी 15-15 फुटी ज्यांची भीती वाटावी अशी वारुळं तिथे देवळात बघायला मिळतात. कित्येकदा फक्त त्याचं देऊळ असतं, कित्येकदा मूळ मूर्तीच्या मागे वगैरे पण असं प्रचंड मोठं वारुळ तयार झालेलं असतं, ते जिवंत असतं, ते दरवर्षी वाढत असतं. हो, म्हणजे मी ही माझ्या मुलीला उभं केलंय की त्याचा साईज साधारण लक्षात यावा म्हणून. तर ते तिच्या दुपटीच्या वर वगैरे आहे. ती एक समजा 4 फूट असली तर ते 10 फूट वगैरे तर आरामात आहे, आणि ते वाढतं, त्याचं छप्पर वाढवावं लागतं. तर ही सांतेरी ही देवी आहे. आणि रवळनाथ असतो. रवण म्हणजे मातीचा कण. आणि ऍक्च्युली इथे सुद्धा पुन्हा फर्टिलिटी आणि मेल फिमेल, पुरुष आणि प्रकृती ज्याला आपण म्हणतो, त्याचं सिम्बॉलिझम इथे दिसतं. वारुळामधून नाग आत बाहेर जातो आणि ती फर्टिलिटीची हे समजली जाते देवता. हे राचिंढेऱ्यांनी त्यांच्या लज्जागौरीमध्ये अतिशय सुंदर प्रकाराने उलगडून सांगितलेलं आहे.